कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी भलतिया भावे शरण जाता भेटी पाडितसे त्रुटी जन्मव्याधी न पाहि आती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई विडाला पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांतिया दुसरे चरण संतांतिया गंजाग्रपदाने कथेचा विस्तार गंजाग्रपदाने कथेचा विस्तार महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दात मुनींद्रई करण्याचा कमी करा थोडा सम आगत्य तिष्ठन्तम आनंद कंदम हा असं परब्रह्मलिंगम मजे पांडुरंगम ओके आता लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रुती रेखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला ज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ऐके वचन कमलापती माझी रंकाची विनंती कोर जोडी तो कथे काळी आपण जावे जवळी घ्यावे घ्यावे माझी सेवा घ्यावे घ्यावे माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा
त्या बाबांची खुर्ची साईडला घ्या. बाबांची बाबांना साईडला बसवा. या पुढं पुढे या पुढे या. एका बाजूला महिला बसतील, एका बाजूला पुरुष मंडळी. कीर्तनामध्ये बैठक व्यवस्था व्यवस्थित असावी. उठा उठा. महिलांच्या बाजूला बसलेले पुरुष मंडळी इकडे बसा. या साईडला. विढाला विढाला कुंडली कवरदारी कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर भक्त करुणाकर तया नमस्कार वारंवार न पाही अति विकुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई अनंत कृपा विभूषित अकारण करुणावरून आलय जगताधार जगतालय जगतपालक विश्वचालक. बोलू नका कोणी आता. विश्वचालक ब्रह्मांड नायक अखिल कोट ब्रह्मांड नायक सर्वसत्ता दिवशी भगवान श्री पांडुरंग परमात्मा भक्त शिरोमणी श्री पुंडलिक राय मुक्त कविल्य ती जोडी दी माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय प्रेममूर्ती श्री नामदेवराय श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय तपोनिधी ज्ञाननिधी संत श्रेष्ठ श्री निळोबराय श्री श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामार्थ केला जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मचैतन्य महाराज प्रभू रामचंद्र पुराण वत्सल भक्त श्रेष्ठ श्री हनुमंतराय आदी करून सर्व संत चरणवंद कीर्तन साथी करता उपस्थित माझ्या वारकरी संप्रदायाचे सर्व पाईक विनेकरी टाळकरी माळकरी वारकरी कथाकार प्रवचनकार कीर्तनकार आचार्य प्राचार्य गायनाचार्य पेटी मस्त मुदंगाचार्य त्याच्यामध्ये आमचे परम आदरणीय गुरुतुल्य असणारे शिंदे माऊली असतील सदा महाराज असतील सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी परिसरातील गायक वृंद पक्वाजी मास्तर आमचे अंगद महाराज असतील साऊंड सिस्टमवाले दादा सर्व पै पाहुणे आप्तेष्ट गण गोत्र मित्र परिवार आमचे शिंदे महाराज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा असणारा एक दिवसाचा पुण्यस्मरणाचा किंबहुना तिसऱ्या पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम आहे. आणि आज सेवेकरता निवडलेला अभंग भक्तिरसाच्या अथांग सरोवरामध्ये मुक्त छंदानं स्वच्छंद विहार करणारा राजहंस साहित्य सोनियाच्या ज्ञानरूपी खाणीमधून निघालेलं अमौलिक रत्न वैराग्य जगताच्या परमोच्च शिखरावरती अखंड विराजमान होऊन अवघ्या जगताला चैतन्यमय ज्ञानाचा चित प्रकाश देणारा चमचमचा ध्रुवतारा भक्ती शिखराच्या उंच हिमालयाच्या कुशीमधून वाहणारा सुखद प्रेमाचा झरा वैराग्य रागरसिक श्रीमंत शांत ज्ञानवंत शांतीचा महासागर संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या शुद्ध आणि पवित्र अशा पंचमविध रूपी गाथ्यातील 4 चरणाचा आणि विश्वमौली ज्ञानोबरायांचं विशेषत्वानं विशेष गुण गौरव करणारा हा अभंग आहे. आणि या अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांची ओळख आमचे नाथ बाबा विशेषण वापरून ओळख करून देत आहेत. आमची माऊली कशी आहेत
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. वा काय भाव आहे. माझं म्हणण्यामध्ये किती प्रेम आहे, किती आपुलकी आहे, किती जिव्हाळा आहे. माझा आपण म्हणतो ना, आले का माऊली. हा माझे माऊली आले बरं का. हा माझे माझे म्हणण्यामध्ये किती प्रेम आहे महाराज. मग संप्रदायामध्ये माझ्याला खूप किंमत आहे, माझं म्हणण्याला खूप किंमत आहे. म्हणून महाराज विशेषण देत आहेत माऊलींना, ओळख करून देत आहेत आपल्याला. कसे आहेत माऊली. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. आणि मग अशा ज्ञानेश्वर महाराजांना तया नमस्कार. वारंवार वारंवार माऊलींना नमस्कार असो. का याती कुठल्याही प्रकारचं धर्मनिरपेक्षता जातपात माझ्या माऊलींनी पाहिली नाही. न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. आणि मग अशा असणाऱ्या जे आमचे ज्ञानोबरायांना शरण जातात, शरण येताना ते कोणीही असो, कुठल्या जातीचे असो, कुठल्या पक्षाचे असो, कुठल्या गावचे असो, आपल्याला मत दिलेलं असो किंवा नसो, विरोध पार्टीचे जरी असले, भलतिया भावे शरण जाता भेटी. आणि मग पाडी तसे त्रुटी जन्मव्याधी. अनेक जन्माच्या व्याधी संपून टाकतात जे माऊलींना शरण जातात ते. आणि मग अशी का यांच्याकडे हे गुण आहेत. तर महाराज म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माझी माय आहे ती, माझी माऊली आहे, माझी आई आहे. आणि म्हणून एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे आती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई विठला. अभंगाच्या विस्तृत चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहारतो म्हणजे असा अखिल कुट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या पदस्पर्शानं, भगवान नाथांच्या पदस्पर्शानं, श्री संत शिरोमणी बाळूमामांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं अतिशय परमार्थ प्रेमी असणारं तरंगफळ चांदापुरी ना, चांदापुरी हे गाव. आणि या गावामध्ये असणारा हा शिंदे परिवार. आणि याच शिंदे परिवारामध्ये गेल्या 80-90 वर्षापूर्वी ज्यांनी जन्म घेतला आणि जन्म घेतला, पण काय भाग्य असेल त्यांचं. जन्माची तिथी भाग्यवान आहे आणि जाण्याचीही तिथी भाग्यवान आहे. आपण नेहमी सांगतो माणूस आयुष्यामध्ये जगला कसा हे कशावरून ठरवलं जातं. त्याच्या अंतकाळावरून ठरवलं जातं. अंतकाळ त्याचा कसा आहे, त्याचा शेवट कसा आहे, याच्यावरून माणूस आयुष्यामध्ये त्यानं काय केलं त्याला अनुमान प्रमाण म्हणतात. ज्या अर्थी त्या अर्थी. शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण हे शास्त्रामध्ये 3 प्रमाण आहेत. शब्द प्रमाणामध्ये जास्त विश्वास नाही. अनुमान प्रमाण ज्या अर्थी त्या अर्थी. ज्या अर्थी आमच्या असणाऱ्या दादांचा हा पुण्यतिथीचा 3रा सोहळा होतोय. 3 वर्ष ज्या अर्थी दादांची पुण्यतिथी होते त्या अर्थी दादा नक्कीच भाग्यवान असले पाहिजे. याच्यामध्ये काही दुमतच नाही. आणि मग का हा त्यांच्या निमित्तानं सोहळा घडतोय. तर महाराज म्हणतात मग अशी आमच्या पुतळा आजींनी सांगितलं. मी विचारलं बाबांच्या गळ्यामध्ये माळ होती का. पण आजीनं सांगितलं महाराज माळ नव्हती हो, पण ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याही पेक्षा जास्त परमार्थ केला. माळकरी जेवढा परमार्थ करत नाही तेवढा परमार्थ आमच्या दादांनी केला. आयुष्यामध्ये एकही वारी चुकवली नाही. पंढरपूरची वारी, भगवान परमात्म्याचं नाम. आणि लक्षात ठेवा जो पंढरपूरची वारी करतो त्याच्याकडे काळ डोंकनही पाहत नाही. विठाला 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 विठाला. नामदेवने रायांना नेला, काळ आला. नामदेवराय हे वारकरी होते आणि काळ आल्यानंतर त्या काळानं आपले दूत पाठवले नामदेवरायांकडे. आणि मग पंढरपूरच्या ठिकाणी ते दूत नामदेवरायांना नेण्याकरता आले. आणि नामदेवरायांना नेण्याकरता आल्यानंतर त्या तो सगळा सोहळा पाहिला. ऊर्ध्व पुंड्रभाळ, कंठी शोभे माळ, कापीजे कडी काळ तया भेले. ऐका, ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि जो पंढरपूरचा वारकरी आहे त्याला बघितल्यानंतर काळ सुद्धा थरथर 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 कापतो. एवढी ताकद. म्हणून आनंद वाटतोय बरं का. इथं बसलेल्या प्रत्येकच्या कपाळावरती गंध आहे. वा.
जसा दादांच्या कपाळावरती गंध आहे ना, तसा आपल्याही कपाळावरती सर्वांच्या गंध आहे. आणि हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे बरं का, लक्षात घ्या. जो हिंदू धर्मामध्ये जन्माला आला त्यानं गंध हा लावलाच पाहिजे. नाही तुम्हाला गोपीचंद मिळाला, अष्टगंध लावा. नाही अष्टगंध मिळाला, बुक्का लावा. नाही बुक्का मिळाला, कुंकू लावा. नाही कुंकू मिळालं, हळद लावा. नाही हळद मिळाली, काहीच नाही मिळालं तर जमिनीची माती घ्या ती कपाळाला लावा. पण कपाळ मोकळं कधी ठेवायचं नाही हिंदू धर्मातील लोकांनी, बरं का, लक्षात ठेवा. म्हणून कपाळ मोक्ष कधी राहायचं नाही. आणि म्हणून त्या असणाऱ्या वारकऱ्याला म्हणजे नामदेवरायाला नेण्याकरता काळाचे यमाचे दूत आले. आणि मग यमाच्या दूतांनी तो सोहळा पाहिला. नामदेवराय दिंडीमध्ये चाललेले आणि यमाच्या दूतांनी नामदेवरायाच्या पाहिल्यानंतर यमाला फोन लावला डायरेक्ट. हॅलो, यमदूत म्हणतायत. काय म्हणतायत? दूत सांगे यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो ना गवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. वा, दूत यमाला सांगतात, अरे नामदेवराय विष्णुदास आहेत आणि त्यांच्या जवळ जाण्याकरता सुद्धा आमचा अधिकार नाही. किती वारकरीची ताकद असेल. म्हणून जो पंढरपूरचा वारकरी आहे, मग लोक म्हणतील वारकरी काय मरत नाहीत का? मरायला सगळेच आलेत, पण वारकरी कसे जातात लक्षात घ्या. शास्त्रामध्ये गीतेमध्ये अर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग सांगितले बरं का. दोन मार्ग सांगितले, अर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग. प्रत्येकाला मरायचंय, पण त्याच्याकरता मर्कटस्य शिशु न्याय आणि मार्जार शिशु न्याय हे दोन न्याय सांगितले. मांजरीचं पिल्लू सुद्धा आपल्या पिल्लाला इकडून तिकडं नेतं, पण मांजरीचं पिल्लू आपल्या पिल्लाला इकडून तिकडं नेण्याकरता ती आई, त्या मांजरीची आई, मांजरी आपल्या पिल्लाची स्वतः जबाबदारी घेते. पण ऐका, ज्या दातानं, मांजरीचे दात हे सुळे दात असतात, सुळे आहे का नाही. साधा हात जरी आपला लागला तर लगेच रक्त निघतं, एवढं कारवान ते दात असतात मांजरीचे. पण ज्या दातानं मांजर कोंबड्या फाडून खाते, उंदीर फाडून खाते, त्याच दातानं आपल्या पिल्लांना इकडं तिकडं नेते, पण येत किंचितही त्याला दात टोचू देत नाही. कोण? मांजर. मांजर. म्हणून मांजर आपल्या पिल्लाची सर्वस्व जबाबदारी घेते आणि त्याला इकडून तिकडून नेते. तसं इकडं मर्कटस्य शिशु न्याय, माकडही आपल्या पिल्लाला इकडून तिकडे नेत असतो, पण इकडं या झाडावरून त्या झाडावरून उडी मारण्याकरता त्या माकडानं आपल्या आईला अशी घट्ट मिठी मारलेली असते. आणि माकड उडी मारत असताना जर का ती मिठी सुटली तर आईची जबाबदारी नाही, स्वतः ते माकडाचं पिल्लू मरूही शकतं. पण जो मांजरीचा न्याय आहे, जे मांजरीनं पिल्लाला पकडलेले, स्वतः मांजर मरेल पण पिल्लाला सोडणार नाही. त्या न्यायानं जसं मांजर आपल्या पिल्लाची सर्वस्व जबाबदारी नेत असताना घेते, त्याच पद्धतीनं संसार प्रपंच करणाऱ्या माणसाला नेण्याकरता काळ वेगळा अधिकार वापरतो आणि वारकऱ्याला नेण्याकरता वेगळी गाडी असते बरं का. वारकऱ्याला नेण्याकरता वेगळी गाडी असते. जशी लग्न लागल्यानंतर नवरदेवाला नेण्याकरता वेगळी गाडी असते. कारण नवरदेव वराड्याच्या टेम्पोत असतो काय, स्कॉर्पिओ गाडी असते नवरदेवाला नेण्याकरता स्पेशल. तसे वारकऱ्याला मरत असताना, जात असताना भगवान परमात्मा स्वतः तिथं विष्णूचे दूत येतात, यमाचे दूत येत नाहीत. म्हणून आज आमच्या दादांच्या जीवनामध्येही तसा प्रसंग आहे की कपाळाला ऊर्ध्वपुंड्र बाळ होता, गंध होता, गळ्यामध्ये जरी माळ नसली तर घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये पंढरपूरची वारी मात्र ज्यांनी केली आणि अखंड भगवान परमात्म्याचं नाम, देवाविषयी आवड, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका मने सुखा पार नाही. अंतकाळाला नाम. आमच्या बंडाता त्या कराटकरांनी एक वाक्य सांगितलं होतं बरं. मरत असताना भगवान परमात्म्याचं मुखामध्ये नाव येण्याकरता भाग्य लागतं. मरत असताना भगवंताचं मुखामध्ये नाव येण्याकरता भाग्य लागतं असं नाही. भगवंताचं नाम घेता घेता तो मरतो तो भाग्यवान असतो. बघा, वाक्य दिसायला एकच आहे. मरत असताना भगवंताचं नाव मुखामध्ये यावं असं नाही, भगवंताचं नाव घेता घेता मरण यावं. याच्याकरता आयुष्यामध्ये परमार्थच करावा लागतो. विठाला म्हणून आमचे दादा निघून गेले. आज 3 वर्ष झाली.
आणि निघून जाण्याकरता त्यांनी काळ निवडला. ऐका, आता जो चालू आहे, जसं ज्ञानेश्वरीमध्ये मरण सांगितलं त्याच पद्धतीनं दादांचं मरण आहे बरं का. जसं ज्ञानेश्वरीमध्ये मरण सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायामध्ये महाराजांनी कसं मरण सांगितलं, मरण कसं असावं, योग्यांचं, साधकांचं, वारकऱ्याचं मरण कसं असावं, माणसाचं मरण कसं असावं. ऐका, आत अग्नी प्रवेशो, अग्निज्योतीचा प्रवेशू, आत अग्निज्योतीचा प्रवेशू, बाहेरी शुक्ल पक्षी आणि दिवसू. आत अग्निज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्ष आणि दिवसू, आणि समासा माझे मासू उत्तरायण. उत्तरायण असावं लागतं, दिवसा मरण असावं लागतं, आणि जिवंतपणी म्हणजे शुद्धीवरती असताना माणूस जावा लागतो. बेशुद्ध अवस्थेत जर माणूस गेला तर त्याला मुक्ती मिळत नाही. पण शुद्धी बघा, काही माणसं म्हणतात महाराज आत्ता बोलत होते हो, बोलता बोलता गेले. याला सुद्धा काय लागतं, भाग्य लागतं. भाग्य. शुद्धीवरती असताना मरण येणं हे भाग्याचं काम आहे. आणि तसं अगदी तंतोतंत मरण, तंतोतंत शेवट आमच्या असणाऱ्या दादांचा झाला. म्हणून करता हे तिसरं पुण्यस्मरण. विठाला विठाला. आणि या पुण्यस्मरणाकरता, पुण्यतिथी करता अभंग निवडला. त्याचं पहिलं कारण आहे, पुण्यतिथी जर असेल, पुण्यतिथी कोणाची होते, जो भाग्यवान आहे त्याचीच पुण्यतिथी होते. संतांची पुण्यतिथी होते, साधूची पुण्यतिथी होते, महात्म्यांची पुण्यतिथी होते. सगळ्यात सोपा अर्थ, जो पुण्यवान आहे त्याचीच पुण्यतिथी होते ना. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये ठेवायला पैसे नाहीत, पण आपली त्यांची पुण्यतिथी तर सोडाच, पण वरी सरा सुद्धा नीट घालत नाहीत पोरं. पण आमच्या दादांचं भाग्य असे, आज 3 वर्ष झाली आमच्या दादांना ही मुलं विसरली नाहीत बरं. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की जोपर्यंत आपण आपल्या आई वडिलांची इस्टेट खातोय, त्यांनी कमवलेली इस्टेट खातोय, तोपर्यंत त्यांची पुण्यतिथी प्रत्येक वर्षी आपण केली पाहिजे. जरी एखाद्या मुलाला शक्य नसेल तर त्याच्यातून शास्त्राने थोडी मोकळीक दिली, डिस्काउंट दिला. जरी आयुष्यभर करायला पुण्यतिथी नाही जमली तर 12 वर्ष तर कमीत कमी केली पाहिजे. जरी 12 वर्ष नाही जमली, त्यातूनही लोक म्हणतील महाराज आमची तारांबळ असते, तरी शेवटचा पर्याय म्हणून फक्त 3 वर्ष तरी पुण्यतिथी गेलेल्या आत्म्याची करावी लागते. पुण्यतिथीच्या निमित्तानं अन्नदान करावं लागतं, ज्ञानदान करावं लागतं. मग कशा करता हे करायचंय, ज्या वेळेस ते गेले त्याच वेळेस त्यांना आत्मा दुसरी योनी मिळालेली असते. पण मग हे करायचं कशा करता, जिथं कुठं त्या योनीमध्ये दादा असतील, कोणत्या जन्माला गेले असतील, इथं केलेलं आज केलेलं पुण्य 12:15 वाजता 12:20 या सगळ्या कीर्तनाचं पुण्य आज दादांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे बरं का, लक्षात घ्या. म्हणून आपण केलेलं या धर्माच्या कार्यामध्ये, धर्माच्या मंडपामध्ये पुण्यतिथीच्या निमित्तानं केलेलं एक घालवलेलं एक क्षण सुद्धा वाया जात नाही, लक्षात घ्या. मग जेवढं पुण्य आपण करणार आहे ते सगळंच्या सगळं पुण्य दादांनाही मिळणार आहे. आणि ज्यांनी हा कार्यक्रम केला, मुलं असतील, मुली असतील, पाहुणे असतील, भावकी असतील, त्या सर्वांनाही पुण्य म्हणजे 2 लाभ आपल्या जीवनामध्ये पुण्यतिथीमुळे प्राप्त होतात. विठाला म्हणून पुण्यतिथी करता कोणता अभंग असावा, श्राद्धा करता जर एखाद्या वारकऱ्याचं श्राद्ध असेल तर प्रयाणपर प्रकरणातील अभंग असावा. एखादा वारकरी, एखादा महात्मा गेला असेल तर संतपर प्रकरणातील अभंग असावा. सामान्य सर्वसामान्य माणूस गेला असेल तर त्याच्याकरता उपदेशपर प्रकरण, नामपर प्रकरणातील अभंग चालतो. पण जर का पुण्यतिथी असेल तर पुण्यतिथीला संतपर प्रकरणातीलच अभंग घ्यावा लागतो. म्हणून आज संतांचं वर्णन करणारा अभंग आहे, हे पहिलं कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण आहे, जे आमचे दादा गेले त्यांचं नाव सुद्धा काय आहे, ज्ञानदेव. म्हणून त्यांचं नाव ज्ञानदेव आहे. म्हणून तिसऱ्या पुण्यस्मरणा करता आज ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगावं असं माझ्या मनात आलं. विठाला म्हणून करता हा अभंग माऊलींचं सविस्तर वर्णन करणारा अभंग आहे आणि तो पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण निवडला. आणि म्हणून हा अभंग निवडत असताना पुण्यतिथीला पुण्य काढावं लागतं. का किती पुण्य प्राप्त होतं, का सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करीती पारावणे, माता पितर मरणे अंकित जे दिवस.
चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्यग्रहणाच्या वेळी केलेलं नामस्मरण, दिलेलं दान, आणि त्या दानामध्ये जेवढं पुण्य मिळतं ना तेवढं त्याच्यापेक्षा 1000 पट पुण्य आई वडिलांचे पुण्यतिथी केल्यानंतर मिळतं. लक्षात घ्या. म्हणून आपल्या आई वडिलांना कधी विसरायचं नाही. जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत त्यांना विसरायचं नाही. का तर आई वडिलांच्या कातड्याची, आपल्या कातड्याची चप्पल केली आणि आई वडिलांच्या पायात जरी घातली तरी त्यांचे उपकार कधी फिटणार नाहीत. एवढं महान उपकार या माता पित्यांचे असतात, म्हणून त्यांना कधी विसरायचं नाही. म्हणून आज 3ऱ्या वर्षामध्ये हा सगळा शिंदे परिवार आमच्या दादांचं पुण्यस्मरण करतोय. नक्कीच दादा स्वर्गामध्ये उभं राहून आपल्या नावाची कुळातली पित्र या परिवाराच्या वतीनं भगवान परमात्म्याकडे दया मागत असतील. म्हणून जर आपण हे पुण्य कर्म केलं तर महाराज म्हणतात ते पित्र आपल्याला आशीर्वाद देतात. आशीर्वाद नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. आणि मग आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा पितृदोष राहत नाही. मग घरामध्ये पितृदोष राहू नये, आपल्या पितरांना मुक्ती मिळावी याच्याकरता नामस्मरण करावं, हरिपाठ, भजन, कीर्तन. हो, का करावा? आपण ब्राह्मण काकाकडे जातो, घरात काहीतरी झाल्यानंतर ब्राह्मण काका सांगतात तुमच्या घरामध्ये अतिथीला कोणीतरी गेलेलं आहे, कोणीतरी आत्महत्या केलेली आहे, कोणीतरी अपघातामध्ये गेलेलं आहे. याच्याकरता काय करावं लागेल? काका सांगतात तुम्हाला नागबळी करावं लागेल, त्र्यंबकेश्वरला 3 दिवस राहावं लागेल, तिथे विधी करावा लागेल, 5-50 हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील पूर्वजांचा उद्धार होण्याकरता. पण एवढं सगळं करण्यापेक्षा आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी किती सोपा उपाय सांगितला. जर तुमच्या पूर्वजांचा तुम्हाला जर उद्धार करायचा असेल, तुमचे पूर्वज वैकुंठाला जावे जर असं वाटत असेल तर काय करा? पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ. मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. किती सोपं आहे का? त्र्यंबकेश्वरला जायचंय, 50,000 रुपये खर्च करायचा, 3 दिवस राहायचंय. याच्यापेक्षा माऊली सांगतात आपले पूर्वज आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल आणि आपले पूर्वज जर नरकात असतील तर त्यांना वैकुंठात पाठवायचं असेल तर काय करा? दररोज फक्त संध्याकाळी बरं का, संध्याकाळ कशाला म्हणतात? रात्रही नसते आणि जास्त उजेडही नसतो, जो काल असतो त्याला संध्याकाळ म्हणतात. त्या संध्याकाळीला म्हणजे 6 ते 7 या वेळेमध्ये जर आपल्या घरामध्ये बसून आपण आपल्या देवाऱ्यासमोर बसून जर 5 रुपयाचं पुस्तक हरिपाठाचं आणलं, किती किंमत आहे त्याची? फक्त 5 रुपयाला हरिपाठाचं पुस्तक मिळतंय, 5 रुपयाला. आणि तो हरिपाठ वाचण्याकरता 10 मिनिटं लागतात. आपल्या देवाऱ्यासमोर बसून जर 5 रुपयाचा हरिपाठ तुम्ही वाचला तर पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. वैकुंठात आपले पूर्वज निघून जातात, एवढी ताकद हरिपाठामध्ये. पण माणसाला सोपं कळत नाही महाराज. जेवढा अवघड सांगत तेवढं माणसाला पडतो. लय भारी काका आहेत, लय भारी आमक आहे, लय भारी देव ऋषी. असं नसतंय महाराज. हे सगळं साधू संतांनी किती सोपं सांगितलं आम्हाला. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. पहा
आज कीर्तनाचं जेवढं पुण्य आहे ना, 2 तासाचं कीर्तनात जेवढं पुण्य मिळतं, 1000 कोटी रुपये खर्च करून जरी तुम्ही दान केलं तेवढं पुण्य कीर्तन एवढं मिळत नाही, लक्षात घ्या. कोटी कोटी अज्ञानीच्या जाचा एक हरे नाम जपता एक हरे नाम जपता घडे. वा वा, काय प्रमाण आहे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडी. एवढं महात्म्य या कीर्तनाचं आहे. म्हणून या कीर्तनामध्ये पुण्यतिथीच्या निमित्तानं जर या ठिकाणी साधूची कथा, संतांची कथा, देवाची कथा जर आपण या कानानं ऐकली आणि त्या पितरांना जर ऐकली तर त्या पितरांचा उद्धार होतो. लक्षात घ्या, पितरांना तर पुण्य मिळतोच, पण जे ऐकणारे आहेत, जे घरातले मुलं बाळ आहेत, त्यांना किती पुण्य मिळतं. जर कीर्तनामध्ये पुण्यतिथीच्या एका साधूची कथा जर आपण ऐकली तर पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आपोआप आपल्या खात्यामध्ये जमा होत आहे. एवढी ताकद कीर्तनाची आहे. पण ते कीर्तन सुद्धा तसं नियमानं ऐकलं पाहिजे बरं का. कीर्तनात बसताना ताट बसायचं असते, ताट असं ढिलं बसायचं नसते. सगळं लक्ष कीर्तनाकडे पाहिजे असते. आणि कीर्तनात येत असताना एक नियम पाळायचा आहे. प्रत्येकानं चपला मंडपात सोडल्यात का? मंडपाच्या बाहेर चपला कुठं सोडल्या? मंडपाच्या बाहेर. चपला मंडपाच्या बाहेर सोडायच्या. पण कीर्तनाला बसत असताना चप्पल जशी मंडपाच्या बाहेर सोडली तसा आपला अभिमान, आपला अहंकार, मी कोण आमदार आहे, मी कोण खासदार आहे, मी कोण बागायतदार आहे, मी कोण सावकार आहे, मी कोण पोलीस आहे, मी कोण वकील आहे, मी कोण अमका आहे, मी कोण तमका आहे, मी कोण पाटील आहे, हा सगळा अभिमान जिथं चप्पल सोडली तिथं सोडायचा आणि कीर्तनात येऊन बसायचं. भगवंत तुमच्यावरती कृपा करतो. हो, एवढी ताकद कीर्तनाची. मग उगीच नाही महाराज एवढं सोपं का सांगितलं, पण नियमानं ते केलं तर विठाला 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 विठाला. म्हणून ऐका. असो, या ठिकाणी ज्ञानोबरायांचं वर्णन श्री संत एकनाथ महाराज आजच्या अभंगातून करत आहेत. काय ज्ञानोबरायांचं महात्म्य असेल, काय ज्ञानोबरायांची ख्याती असेल, काय ज्ञानोबरायांच्या कृपेमध्ये ताकद असेल. आणि ती कृपा आपल्या सर्वांवरती व्हावी याच्याकरता नाथबाबांनी आपल्या गाथेमध्ये ज्ञानोबरायांचे अनेक अभंग लिहिले, अनेक अभंग लिहिले. प्रत्येक संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं. ज्ञान्यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा इसे तुकोबरायांनी वर्णन करावं. जनाबाईंनी वर्णन केलं, आमच्या मुक्ताबाईंनी वर्णन केलं, निवृत्तीनाथांनी वर्णन केलं, सगळ्या अष्टादश संतांनी वर्णन केलं. प्रत्येकानं वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. ज्ञानेश्वर महाराज ज्ञान अधिक देव, जे ज्ञानाचे देव होते, जे ज्ञानाचं भंडार ज्यांच्याकडे होते त्यांना ज्ञानदेव म्हणतात. नुसतं ज्ञानाचं भंडार नव्हते तर ज्ञानेश्वर महाराज कोण होते? ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा सागर होते. म्हणून आमच्या नाथबाबांनी सुद्धा महाराजांचं वर्णन केलं. आणि ज्ञानेश्वर महाराज हे या जगाला कळण्याकरता आमच्या एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं विशेषत्वानं वर्णन केलं. आणि कोणती विशेषण वापरली? अभंगाच्या पहिल्याच कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार
कोणतं विशेषणाने ज्ञानोबरायांची एकनाथ महाराजांनी ओळख करून दिली. आजच्या अभंगात वर्णन करतायत. जे वर्णन करतायत आणि ज्यांचं वर्णन करतायत ते दोघही संत आहेत बरं का, लक्षात घ्या. म्हणून कुणाचंही वर्णन कुणी करून चालत नाही. पैलवानाचं वर्णन कुणी केलं पाहिजे? कांबळे महाराजांनी. जो पैलवान आहे त्यानंच पैलवानाचं वर्णन केलं पाहिजे. ते कुणालाही शोभत नाही. म्हणून जे संत आहेत त्या संतांचं वर्णन शाब्दिकाचे काम नाही येथे. जे संत आहेत ना अंतःकरणापासून त्यांनीच वर्णन केलं पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, नाथ बाबा हे कोण आहेत? संत आहेत. काय अधिकार आहे नाथ बाबांचा? की ज्या नाथ बाबांच्या घरी आता जसा तुम्हाला सगळ्यांना गंध लावला ना गंध, तसं नाथ बाबांच्या घरी स्वतः पांडुरंग परमात्मा राहिले 36 वर्ष. किती? 36 वर्ष नाथ बाबांच्या घरी राहिले आणि गंध उगाळून देण्याचं काम माझ्या भगवंतानं केलं. काय अधिकार असेल नाथ बाबांचा? बघा काय अधिकार असेल एकनाथ महाराजांचा. नुसतं गंध उगळ्यांचं काम नाही, देवपूजा करण्याकरता मदत करावी. हो, कावडीने पाने ज्या घरी चक्र पाणी वाही, निळोबराय सांगतात. नुसता गंध लावण्याचं काम केलं नाही. आमच्या एकनाथ महाराजांचा अधिकार एवढा होता की कावड, पूर्वीच्या काळी कावड असायची, कावड. आणि ते पण पाणी काय, पूर्वीच्या काळी विहिरी नव्हत्या, काही नव्हतं, वॉटर सप्लाय तर अजिबात नव्हतं, जेआरचं पाणी नव्हतं, काही नव्हतं. नदीवनं पाणी आणायला लागायचं. नदीवून, त्या गोदावरी गंगेमधून नदीवनं पाणी आणावं लागायचं. आणि कावडीनं भगवान परमात्मा त्या नदीवरून पाणी आणायचा आणि नाथ बाबांचे रांजण भरायचा, रांजण. एवढी ताकद, एवढा अधिकार नाथ बाबांचा होता. आणि अशाच नाथ बाबांना स्वतः दत्त भगवान परमात्म्यानं शिलभंजन पर्वतावरती दर्शन दिलं होतं. काय अधिकार असेल एकनाथ महाराजांचा. जनार्दन स्वामींनी आणि मग ते उष्ट ताट धुवून आणायला पाठवलं आणि त्याला नुसता स्पर्श झाला आपल्या सद्गुरूंची. बघा ताकद किती आहे. सद्गुरूंच्या उष्ट खांद्याला नुसता स्पर्श झाला तरी दत्त प्रभूंचं दर्शन त्या ताटामध्ये आमच्या एकनाथ महाराजांना झालं. एवढा अधिकार होता. पण एखाद्याचा अधिकार वाढायला लागला, एखादा माणूस पुढे जायला लागला की पाठीमागे वळणारे 2-4 तरी असतात गावात. गावात नसले तरी भावकीतले तरी असतात नक्की. इथले सोडून बरं का, इथले नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी तसं असतंय. माणूस पुढे जायला लागलाय, काहीतरी त्याला नावं ठेवायची. किती बी तुम्ही चांगलं वागा, कितीही चांगलं आयुष्यात वागा, माणसं नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. किती बी चांगलं वागा, किती बी कीर्तन तुम्ही चांगलं करा. लोक म्हणतात महाराज, ते महाराजना चांगलं कीर्तन करतात बरं का, छान कीर्तन करतात, पण त्यांची मावशी तंबाखू खाते. आता आमच्या कीर्तनाचा मावशीच्या तंबाखूचा काय आहे का प्रश्न? पण नावं ठेवायची म्हटल्यानंतर लोक नावं ठेवणार. तसं नाथ बाबांना सुद्धा, अरे वेद सांगतोय, पुराण सांगतोय,
दत्तगुरूंचं दर्शन झालं म्हणताय, मग हे पाहावं ना काही लोकांना. नाथबाबांचा अधिकार सांगतोय बरं का, कुणी कुणाचं वर्णन करावं. आणि मग गावातल्या त्या यवनाने ठरवलं की नाथबाबांना काहीतरी त्यांच्यावरती आळ घ्यायचा आणि नाथबाबांचं नाव कसं कमी करता येईल, त्यांची कशी कुचेष्टा करता येईल, त्यांनी विचार केला. आणि विचार केल्यानंतर त्याच गावामध्ये एक विधवा स्त्री होती बिचारी, आणि त्या विधवा स्त्रीला त्यांनी अपहरण केलं आणि त्या स्त्रीवरती त्या यवनांनी अत्याचार केला. आणि त्या स्त्रीवरती अत्याचार माऊलीवरती केल्यानंतर ती माऊली गरोदर राहिली. आणि गरोदर राहिल्यानंतर 4-5 महिने झाल्यानंतर अख्ख्या गावामध्ये त्या पैठणमध्ये बोबाटा उठवून दिला की जी विधवा स्त्री होती त्या विधवा स्त्रीवरती एकनाथ महाराजांनी अत्याचार केला आणि ती गरोदर राहिली. बघा तुमचा एकनाथ महाराज. मग सगळ्या गावात त्यांना सुद्धा आश्चर्य वाटायला लागलं, एकनाथ महाराज एवढे निष्ठावान भगवंताचे भक्त आणि त्यांनी असं कसं काय कर्म केलं. पण 80% लोकांना खात्री होती बरं का. तसं गावामध्ये कुणीही कुणाला किती नावं ठेवू द्या, पण ज्या माणसावरती विश्वास असतो ना, तो माणूस कधी बदलत नाही. बऱ्याच लोकांचा विश्वास होता एकनाथ महाराज असे करणार नाहीत. आणि मग एक दिवशी मीटिंग सभा बोलवली, सांगितलं जर मग त्या लोकांनी सांगितलं तुम्ही म्हणताय ना एकनाथ महाराजांचं ते मूल आहे विधवाच्या पोटीतलं, मग आम्हाला काहीतरी पुरावा द्या. आणि मग सभा भरवली, मीटिंग भरवली चावडीवरती, सगळे पैठण जमा झालं. आणि पैठण जमा झाल्यानंतर एकनाथ महाराजांना समोर उभं केलं, त्या विधवा स्त्रीला समोर उभं केलं. आणि विधवा स्त्रीला समोर उभा केल्यानंतर विधवा स्त्रीला विचारलं, त्या यवनाने तिला अगोदर रात्री सांगितलं होतं उद्या मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये तू आम्ही सांगतो तसं बोलायचं. काय बोलायचं त्या विधवा स्त्रीनं सांगितलं, जर तू खोटं बोलली, तिथं जर खरं बोलली तर तुला उद्या फाशी किंवा तुला मारून आम्ही टाकील, तुझं बाळही मरेल. आणि जर तू आमच्यासारखं बोलली तर तुला आम्ही पैसे देऊ, तुला तुझं चांगलं संगोपन करू. पण त्या बिचारीला काय आता काय निराधार होती, कुणाचा आधार नव्हता. ती म्हणली ठीक आहे तुम्ही सांगचाल तसं मी सांगते. आणि मग सांगायचं, जर विचारलं लोकांनी विचारलं माऊली सांग तुझ्या पोटातलं मूल कुणाचं आहे, मग तिने सांगितलं खरं सांगू का, हे पोटातलं मूल माझ्या पोटातलं मूल हे एकनाथ महाराजांचं. असं म्हटल्याबरोबर एकनाथ महाराजांना मात्र विश्वास होता देवावरती. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय. आपण काय केलंच नाही तर कशा करता भीती बाळगायची. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना चांगलं कर्म असेल तर देव जरी आला तरी घाबरायचं नाही. हो, आपलं कर्म चांगलं आहे ना, आपली बाजू सत्याची आहे, मग सत्याची बाजू असल्यानंतर कुणी घाबरायचं नसतं. नाथ बाबा उभे राहिले, भगवंताचं स्मरण केलं. आणि मग लोकांनी सांगितलं स्वतः ती स्त्री म्हणते एकनाथ महाराजांचं मूल आहे, आता तरी तुमचा विश्वास बसला का. एकनाथ महाराज म्हणले, सगळी लोक म्हणली आता काय इलाज नाही आमचा, स्त्रीच म्हणती म्हटल्यानंतर काय करायचं. ठरलं एकनाथ महाराजांना भर चौकात फाशी द्यायची. फाशी बांधा म्हणले, सूळ बांधला. आता एकनाथ महाराज फासावरती जाणार आहेत. संतांचा अधिकार सांगतोय बरं का, एकनाथ महाराज फासावरती जाणार आहेत. आणि एकनाथ महाराजांना विचारण्यात आलं बोला तुमची शेवटची इच्छा काय. एकनाथ महाराजांनी एवढंच हात जोडले, शांती ब्रह्म होते महाराज, शांतीचा सागर होते. हात जोडले एकच विनंती केली, लोक हो तुम्ही माझे मायबाप आहात. बघा एवढं करून सुद्धा काय म्हणतायत, तुम्ही माझे मायबाप आहात. मला एकच फक्त नीट बोलायचंय. काय बोलायचंय सांगा. तुम्ही जसं त्या विधवा स्त्रीला विचारलं हे मूल कुणाचं आहे, तिनं माझं नाव सांगितलं, तसं मला एकदा विचारायचंय ज्या स्त्रीच्या पोटात मुलगा आहे, जो गर्भ आहे, त्या गर्भाला मला विचारायचंय तो कोणाचा आहे. म्हणजे असं कसं काय असतं का, गर्भाला कोण विचारतं का पोटातल्या. फक्त एक संधी द्या म्हणले. हात जोडले, भगवंताचं स्मरण केलं. आणि त्या स्त्रीकडे आमच्या नाथबाबाने करोड नजरेनं पाहिलं. ऐका बरं का एकनाथ महाराजांची ताकद. आणि त्या स्त्रीकडे करोड नजरेने एकनाथ महाराजांनी पाहिलं, हात जोडले आणि त्या गर्भाला विचारलं, ए बाळा, ए लेकरा, गर्भा सांग तू कोणाचा आहे. ऐका नवल आहे बरं का, कोणाचा आहे तू. एकनाथ महाराजांनी त्या गर्भाला पोटातल्या विचारलं. आणि मग काय आश्चर्य, एकनाथ महाराजांची ताकद, तो पोटातला गर्भ बोलायला लागला. लोक हो ऐका, माझ्या आईच्या पोटात जो गर्भ वाढतोय ना, तो गर्भ एकनाथ महाराजांचा नसून तो यवनांचा आहे.
कोण म्हटलं? पोटातल्या गर्भाने एकनाथ महाराजांच्या बाजूने साक्ष दिली. याला म्हणतात परमार्थातला अधिकार. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा आणि असे एकनाथ महाराज अधिकार वाणीनं कुणाचं वर्णन करतायत? ज्ञानोबरायांचं. काय कृपाळू कोण आहे? ज्ञानोबराय कृपा आहेत. आणि कृपा आहे जीवावरती तर कृपा केलीच, पण जडावरती सुद्धा कृपा केली. वा, जडावरती कृपा केली, माणसावरती तर केली नवल नाही, पण मुक्या प्राण्यावर सुद्धा कृपा केली. आणि जर ज्ञानोबरायांची कृपा झाली तर काय होतं? निळोबराय वर्णन करतात. होता कृपा तुमची पशु बोले वेदो. होता कृपा तुमची पशु निर्जीव चाले मिळते महिमा आघात. निर्जीवताले विंद महिमा भगवद्गीता टीका केली ज्ञानेश्वरी शुद्ध. भगवद्गीता टीका केले ज्ञानेश्वरी करोनी भाविक लोका केला निजबोध. करोनी भाविक लोका केला निजबोध. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. ज्ञानोबरायांची कृपा झाली. होता कृपा तुमची पशु बोले वेद. कृपा केली कुणावरती? रेड्याच्या मस्त. रेडा माहिती ना? रेड्या आपल्या भाषेत त्याला हाल्या म्हणतात. हाल्या, जो किती जरी हाल्या म्हणलं तर जागचा हलत नाही, त्याला हाल्या म्हणतात. असा निर्बुद्ध असणारा रेडा आणि मस्तकावरती हात ठेवल्याबरोबर वेद बोलायला लागला. कोण? रेड्या मुखी वेदा बोलाविला गर्वा तुझ्या तारवेला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा. रेड्या मुखी वेद बोलाविला. गर्व तुझा रेड्या मुखी वेद बोलाविला गर्वा तुझ्या तारवेला. रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. गर्वा तुझ्या तारवेला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. एका रेड्यावरती कृपा केली, तो रेडा वेद बोलायला लागला. हे ज्ञानोबरायांच्या कृपेची ताकद. नुसता रेडाच नाही, रेडा तर जिवंत होता, तो जीव होता, पण जडावरती सुद्धा कृपा केली. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा. मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. हा, रेड्याच्या मुखातून वेद तर बोलवलेच, पण जड भिंती सुद्धा चालवली. विठाला विठाला विठाला. हो, एकदा सडावर पुढं सरा, एकदाच सरा. अजून विक्षेप होतोय हो. काही जागा नाही पलीकडे शिल्लक. महिला मंडळात एक पुरुष मंडळ सरळ घ्या. उठून उठून आलं तर बरं होईल. आजी दादा थोडं थोडं चपा. घाबरू नका, मी काय कोणाला माळ घालणार नाही. विठाला 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 सरका पुढं माऊली, सरका पुढं. विठाला सगळे सरका, सगळे पाठीमागं बसायला जागा नाही. पाठी
पाठीमाग महिलांना जागा नाही बसायला, पुरुष मंडळी बसले तिकडं. थोडं थोडं पुढं सरका महिला सगळ्या, प्रत्येकाला सांगायची गरज नाही. ऐका, या जगाच्या पाठीवरती एकच संप्रदाय असा आहे की जो पाठीमागच्यांना पुढे घेतो, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. बरं का, पाठीमागच्यांना पुढे बोलवतो कोण? वारकरी संप्रदाय. बाकीकडे जर आपण गेलो, लोक म्हणतात हो माग काय काम रे तुझं, आहे का नाही, म्हणतात का नाही. पण इथं मात्र पाठीमागच्यांना या पुढं या पुढं या पुढं म्हणावं लागतं. म्हणून पाठीमाग राहिलेल्याला पुढं घेण्याकरता हा साधू संतांचा अवतार आहे. विठाला म्हणून कृपा केली ज्ञानोबरायांनी. म्हणून कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, कृपा वसे साधूचे ठाई. कृपा आधी कृपा येते, मग साधू जन्माला येतो. काय कृपा आहे ज्ञानोबरायांची. म्हणून कृपाळू, उदारत्व महत्वाचं आहे बरं का. जो थोडं घेतो जास्त देतो याला उदार म्हणायचं का? उदार नाही म्हणायचं. उदार कुणाला म्हणायचं? जो घेतही नाही फक्त देतो त्याला उदार म्हणतात. कुठल्याही प्रकारच्या उपकाराच्या फळेत पिढीची अपेक्षा न करता जो देतो. काय दिलं जगाला? पसायदान दिलं, पसायदान. आता विश्वात्मके देवी येणे वागयत्ने तोषावे, तो शोडी मज द्यावे पसायदान. हे पसायदान या जगाला देण्याचं काम आमच्या ज्ञानोबरायांनी केलं. उदार म्हणून परमार्थातली माणसं उदार असतात, पण प्रपंचातली माणसं उदार नाही, उधार मागतात. उधार. तंबाखूच्या पुडीचे पैसे बनवणारी माणसं आहेत काय काय, आहे का नाही. उधारी उलगडी. उधार शब्द प्रपंचात आहे, पण उदार शब्द ध वेगळा द वेगळा. उधार शब्द हा परमार्थातला आहे, प्रपंचातला आहे, आणि उदार शब्द हा परमार्थातला आहे. म्हणून आपण का उदार होऊ शकत नाही? तर या विषयामध्ये आपण सगळेजण रंगलेलो होत, रंगलेले. म्हणून परमार्थाकरता कधी आपला हात वरती होत नाही. विठाला विठाला. परमार्थ करण्याकरता परमार्थामध्ये दातृत्व लागतं महाराज. हो, अशा धर्म कार्याकरता दान करायला गेलो की दाने कापे हात तुकोबराय म्हणतात. दान द्यायचं म्हटलं की हात थरथर कापतात. बघा, कितीतरी लोक अशी आहेत, मी माफी मागून बोलतो, इथं बसलेली असतील, हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर ज्या टेबलवरती माणसं जेवायला बसतात तिथलं बिल 1000 रुपये होतं, आणि बिल घेऊन तो वेटर येतो, आणि जो वेटर बिल घेऊन येतो त्याच्या तोंडामध्ये गुटखा असतो, तो दारू पिलेला असतो. त्या वेटरला बिल देऊन सुद्धा काय काय माणसं 200 रुपये टिप देतात. टिप देतात का नाही शिंदे महाराज? देतात का नाही? आता तुम्ही नाही देणार म्हणा, मला माहिती आहे. 200 रुपये दारू पिणाऱ्या गुटखा खाणाऱ्या वेटरला देतात, पण एखादा वारकऱ्याने 10 रुपये मागितले म्हणतात हो पुढच्या घरी. चांगल्या कामाला माणसाला लाज वाटते, पण वाईट कामाला माणसाला लाज वाटत नाही. लक्षात ठेवा. चांगलं काम, माळ घालायची म्हटलं की लाज वाटते, धोतर घालायचं म्हटलं की लाज वाटते, टाळ वाजवायचं म्हटलं की लाज वाटते. बरं का, महिला मंडळ कीर्तनामध्ये बसल्यानंतर टाळी वाजवायची म्हटलं की लाज वाटते, कीर्तनात बसायची लाज वाटते. पण सासू सुनाची जर भांडणं लागली आणि भांडणामध्ये शिव्या जर द्यायला निघाल्या दोघी जणी, तिथं लाज वाटते का? 2 तास भांडण चालू द्या, 2 तास, 120 मिनिटांमध्ये 200 शिव्या असतात, पण एक सुद्धा डबल नसते. सगळ्या प्युअर शिव्या असतात. वाईट वागायला माणसाला लाज वाटत नाही, पण चांगलं वागायचं म्हटलं की लाज वाटते. मग हे कशामुळे? मग याच्यामुळे उदारत्व आपल्या अंतःकरणात राहत नाही. सप्त्यामध्ये वर्गण द्यायची म्हटलं की लाज वाटते, पंढरपूरला जायचं म्हटलं की माणसं म्हणतात आम्हाला वेळ नाही. सगळ्या चांगल्या गोष्टीला लाज वाटते, पण वाईट गोष्टी करायच्या म्हटलं की लाज वाटत नाही महाराज. लक्षात घ्या. चौकामध्ये उभा राहून भाऊ भावाशी भांडतो, कुऱ्हाड घेऊन धावतो, त्या कर्माची लाज वाटत नाही. पण चांगलं कर्म करायचं म्हटलं की माणसाला लाज वाटते. ही परिस्थिती आजकालची. कशा करता हे झालं? आपल्या अंतःकरणात विषयानं घर केलेलं आहे. रात्रंदिवस आपल्याला प्रपंच एक आहे. प्रपंच जरी आपण आता मंडपात बसलोय तरी बऱ्याच जणांच्या डोक्यात असेल लाईट आली असेल, दारी मोडायची ती, कधी कीर्तन संपते, कधी पंगत होती. परमार्थाकडे कुणाचं लक्ष नाही. सारखा प्रपंच रात्रंदिवस आपल्या डोक्यात भरलेला आहे.
दोघी जणी मैत्रिणी होत्या आणि नदीच्या पलीकडे त्यांचं गाव होतं. बघा प्रापंचिक माणसाच्या डोक्यामध्ये विषय किती भरलेला आहे. आणि एकदा का विषय ज्या डोक्यामध्ये भरला तर महाराज सांगतात, माऊली सांगतात, गोड परमार्थ लागे कडू. कुणाला? विषयांचा पडी पाडू. गोड परमार्थ लागे कडू, कडू तो विषय गोडू जीवाशी झाला. तुमच्याकडे मला सांगा, सर्प चावल्यानंतर माणसाला कशाचा पाला खायला देतात? लिंबाचा. कशामुळं? ज्याला माणसाला साप चावलाय त्या माणसाला विष चढलंय की नाही हे पाहण्याकरता तो लिंबाचा पाला त्याला खायला देतात. जर विष चढला असेल तर लिंबाचा असणारा कडू पाला सुद्धा काय होतो? गोड लागतो. कुणाला? ज्याला सापाचं विष चढलेलं आहे त्याला कडू पाला सुद्धा गोड लागतो. आणि मग माणसाला गोड परमार्थ सुद्धा कडू का लागतो? जसं साप चावलेल्या माणसाला लिंबाचा कडू पाला गोड लागतो, तसं प्रपंचामध्ये या माणसाला परमार्थ सुद्धा का कडू लागतो? जसं त्या माणसाला सापाचं विष चढलंय तसं आपल्याला प्रपंचाचं विष चढलंय बरं का. आणि प्रपंचाचं विष चढल्यामुळं गोड परमार्थ सुद्धा माणसाला कडू वाटायला लागतो. तशा त्या दोघी मैत्रिणी होत्या. विषयानं अंतकरण भरलेलं होतं आणि मग त्यांचा धंदा होता मांस विकायचा. मांस विकायच्या. नदीच्या पलीकडून मांस विकण्याकरता अलीकडच्या गावात तरंगफळमध्ये आल्या आणि तरंगफळमध्ये या चांदापुरीमध्ये आल्यानंतर माशाचा बाजार झाला. पावसाळ्याचे दिवस होते. आमच्या उजनीकडून मासे त्यांनी आणले होते. दोन्ही टोपल्यात बिचाऱ्यांच्या मासे होते. मासे सगळे संपले. आता मासे संपायला काय वेळ लागतो काय? मासे काय लगेच संपले. मासे बिसे संपले. संध्याकाळी रात्र झाली आणि रात्रीचा पाऊस आला. त्यांनी विचार केला आता नदीच्या पलीकडे कधी जायचे. मग त्याच चांदापुरीमध्ये एक त्यांची मैत्रीण होती आणि ती मैत्रीण होती माळी समाजाची. आणि माळी समाजाची असल्यामुळं आता माळी समाज म्हटलं की फुलाचा व्यवसाय. सगळी जाईची फुलं, चमेलीची फुलं, जास्वंदाची फुलं, झेंडूची फुलं, सगळी फुलांचा सुवास सुंदर असा घरामध्ये पसरलेला. आणि मग जेवण वगैरे झाली आणि जेवण झाल्यानंतर अंथरून टाकलं त्या फुलाच्या खोलीमध्ये त्या मैत्रीनं त्या दोघींना बरं का. फुलाच्या खोलीमध्ये अंथरून टाकलं आणि त्यांचा व्यवसाय कशाचा होता? मांस विकण्याचा. आणि फुलाच्या खोलीमध्ये अंथरून टाकल्यानंतर त्या दोघी झोपायला अंथरून वगैरे दिलं, झोपल्या. अंथरुणावरती झोपल्यानंतर 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले तरी त्या बिचाऱ्यांना झोपच लागला. ह्या गावनं त्या गाव, त्या गावनं ह्या गाव, ह्या गावनं त्या गाव. मग एकमेकाला म्हणायला लागल्या, होय ग रंगू. ती म्हणली, काय ग गंगू? एकीचं नाव रंगू आणि एकीचं नाव गंगू होतं. पूर्वीच्या काळी अशीच नाव असायची. हो. ते म्हणले, होय ग रंगू, किती घाण वास येतोय ग बाया. म्हणजे आता एवढ्या मोठ्या चांगल्या फुलांचा वास कसला येतोय तिला? घाण वास. म्हणली झोपच लागणार या घाण वासानं. जाईच्या फुलाचा घाण वास, चमेलीच्या फुलाचा घाण वास, मोगऱ्याच्या फुलाचा घाण कुठं वास येत असतो. पण म्हणली काय घाण वास येतोय. मग 2 वाजता त्या मैत्रिणीला हाक मारली. ए ठकू म्हणली, काय कर, आम्हाला झोपच लागायला. म्हणजे 2 वाजल्या तरी काय करावं. आणि मग ती ठकूबाई जी होती तिला माहिती होतं. तिनं विचार केला 2 वाजल्या तरी या म्हाताऱ्या झोपानात. मग तिनं काय केलं, त्या ज्या माशाच्या टोपल्या बाहेर ठेवल्या होत्या त्या माशाच्या टोपल्या आणल्या आणि त्या माशाच्या टोपल्या दोघींनी तोंडावर जेव्हा घेतल्या तेव्हा दोघी म्हातारी झोपल्या. मला सांगा, एवढं चांगला असताना सुगंधी फुलाची खोली तिथं झोप लागली नाही का? तर माशाची सवय लागली होती. तसं आपल्याला परमार्थ का करू वाटत नाही, वारी का करू वाटत नाही, गंध का लावू वाटत नाही, माळ का घालू वाटत नाही, तर प्रपंचाची गोडी लागली. विठाला 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 विठाला. म्हणून ते उदारत्व येण्याकरता प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. महाराज म्हणतात, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. कशामुळं? या गोष्टीमुळे कडू वाटतो. म्हणून हा प्रपंच खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत नाही बाबा हो. उदारत्व जीवन इथं जगलं पाहिजे. म्हणून ते उदारत्व आमच्या ज्ञानोबरायांकडे होतं. म्हणून कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. माझा म्हणण्यामध्ये किती ताकद आहे बरं का. माझं माझं म्हणावं बरं का. आणि कुणाला माझं म्हणावं, कशाला माझं म्हणावं, कधी माझं म्हणावं, कुणाला माझं म्हणावं? देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. या प्रपंचाला माझं म्हणू नये.
शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहत नाही, कधी सोडून जाईल काही सांगता येत नाही. किती सत्ता असू द्या, संपत्ती असू द्या. 15 दिवसापूर्वीची गोष्ट सर्वांना माहिती आहे. 100 माणसं उभी होती दादांच्या स्वागताकरता. रायफली घेऊन पोलीस होते, पोलिसांचा तापा होता. ते सोडा, पण दादांच्या शेजारच्या खुर्चीवरती बॉडीगार्ड होता, शेजारच्या खुर्चीवरती. तरी सुद्धा तिथं कुणाचं काही चाललं नाही. चाललं का हो? कुणाचं नाही काही चाललं. म्हणून संसारामध्ये, प्रपंचामध्ये जीवन जगत असताना लक्षात ठेवायचंय, किती जरी मोठा असला तर एकदा का काळ आला तर तो कुणाला सोडत नाही. विठाला 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 विठाला. पण फार वाईट झालं महाराज. असू द्या, आपलं काही कोणी पक्षाचं नाही मी माणूस, किंवा आपणही कोणाच्या पक्षाचे नाही. एक माणूस म्हणून जर आपण पाहिलं तर फार मोठा या महाराष्ट्राचा नेता गेला बरं का. म्हणून असो, अशी माणसं पुन्हा घडत नाहीत, वारंवार घडत नाहीत. विठाला विठाला म्हणून उदार अंतःकरणानं धर्म करावा, दान करावं. आपल्या आईवडिलांचं श्राद्ध कर्म, पुण्यतिथी, दान धर्म केलाच पाहिजे. त्याच्याकरता साधू संतांचा गुण आपण घेतला पाहिजे. म्हणून तो गुण माझ्या ज्ञानोबरांकडे होता. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, म्हणून त्याच्याकरता तया नमस्कार. वारंवार वारंवार नमस्कार आमच्या ज्ञानोबरायांना. नाथ बाबा का करतात तर याचं कारण आहे, वारंवार आपल्या या तुमच्या माझ्यासारख्या अनाथ जीवा करता त्यांनी जन्म घेतला. 78 वेळा घेतली समाधी, पूर्वी तुझे स्थळ वाहना खाली. 108 वेळा ज्ञानोबरांनी जन्म घेतला आपल्या करता, या जडजीवांचा उद्धार करण्याकरता. म्हणून करता महाराज म्हणतात, वारंवार आपल्या करता जन्म घेतला. म्हणून नाथ बाबा तया नमस्कार. वारंवार. आणि परमार्थ करत असताना कोणती जात पाहिली नाही, कोणतं वित्त पाहिलं नाही, कोणतं गोत्र पाहिलं नाही, कुठला धर्म पाहिला नाही, कुठलं कुळ पाहिलं नाही. अभंगाचं दुसरं चरण. न पाह्या ते कुळाचा विचार, न पाह्या ते कुळाचा विचार. पुढे या, पुढं. कुळाचा विचार, न पाह्या ते कुळाचा विचार. न पाह्या ते कुळाचा विचार, न पाह्या ते कुळाचा विचार. पाह्या ते कुळाचा विचार, पाह्या ते कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, 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 ज्ञानाबाई. न पाह्या ते कुळाचा विचार, न पाह्या ते कुळाचा विचार. करुणाकर ज्ञानाबाई, 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 ज्ञानाबाई. न पाह्या ते कुळाचा विचार, न पाह्या ते कुळाचा विचार. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार. वारंवार न पाहिया ते कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून असे ज्ञानोबा आहे, कृपाळू आहेत, उदार आहेत.
भक्त करुणाकर आहेत आणि भक्ताची भक्ती जाणून कशी घेतात. जे शरण गेला त्यांचा उद्धार करतात, पण जे शरण गेले नाहीत त्यांचाही उद्धार करतात. पण शरण जात असताना पण अंतकरणामध्ये फक्त त्यांच्या काय पाहिजे, भाव पाहिजे. अहो नसू द्या भाव, भाव नसला तरी महाराज म्हणतात बलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे त्रुटी जन्मव्याधी. काय ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. ऐका फक्त 5 मिनिटं एक ज्ञानोबरायांचं भक्त करुणावत्सलचं पाहायचंय आपल्याला. लक्षात घ्या. ज्ञानोबरा निवृत्तीनाथ दादा, सोपान मुक्ताबाई संन्यास पत्करला होता विठ्ठल पंतांनी, आणि तो संन्यास सोडून सद्गुरूंची आज्ञा झाली पुन्हा जावं प्रपंचामध्ये. थोडासा बेस द्या, बेस. प्रपंचामध्ये पुन्हा जायचंय. आपल्या पोटी महान विभूती जन्माला येणार आहेत, म्हणून विठ्ठल पंत पुन्हा प्रपंचामध्ये आले. पण संन्यास घेतलाय म्हणून अख्ख्या आळंदीतल्या लोकांनी विठ्ठल पंतांचा प्रपंच नाकारला. कोणी घरासमोर उभं राहू देना, कोणी मधुकरी वाढना. अख्ख्या पंढरी, अख्ख्या असणाऱ्या आळंदी क्षेत्रामध्ये हाल चालू झाले, अपेष्टा चालू झाल्या. काय करावं काही समजेना. आळंदीतले सगळे ब्रह्मवृंद एकत्र जमा झाले आणि अख्ख्या आळंदी क्षेत्रामध्ये दवंडी दिली. या संन्यासाला कुणी दारात उभा करायचं नाही. हा संन्यास घेऊन प्रपंचात पुन्हा आलेला आहे. शास्त्रामध्ये कुठलेही प्रायश्चित्त या संन्यासाला नाही. काय करावं. पण तशा परिस्थितीत सुद्धा पत्नीनं साथ दिली बरं का. आपली एखादी माऊली असती तर म्हणली असती जाऊ द्या बाई, जाते माहेरला निघून. एवढा हाल अपेक्षा. पतिव्रता कुणाला म्हणतात, जिथं आपला पती असतो. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. पतिव्रता म्हणतात कुणाला. ऐका, 498 एकर ऊस कारखान्याला जात होता तुकोबरायांची दुसरी पत्नी जिजाऊ मातेचे वडील आप्पाजी गुळवे त्यांचं नाव होतं. 498 एकर ऊस होता. अख्खा कारखाना त्यांच्या जीवावर चालायचा. अख्ख्या महाराष्ट्राला गूळ पुरवायचा. एवढे श्रीमंत होता बाप, एवढा श्रीमंत होता जिजाबाईचा. पण तुकोबरायांचं जीवनामध्ये सगळी कर्जाच्या वह्या डुबवल्या. कर्ज डुबलं, जमीन गेली, पैसा गेला, संपत्ती गेली, मान गेला, सगळं काही निघून गेलं. खायला घास सुद्धा उरलं नाही तुकोबराय. पत्नी कशी असते याच्याकरता बोलतो बरं का. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. कुणी भिक्षा सुद्धा वडायला तयार नाही. आवाज कमी करा. भिक्षा द्यायला कुणी सुद्धा तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये माझ्या तुकोबरायांनी त्यांच्या पत्नीने 3 महिने पिकलेल्या झाडाची उंबरं खाऊन दिवस काढले. ऐका बरं का माता मौल्यांनो, पिकलेल्या झाडाची उंबरं खाल्ली, पण 500 एकर ऊस असणाऱ्या बापाचा उंबरा कधी त्यांनी ओलांडला नाही. जशी आपल्या पतीची परिस्थिती आहे ना, तसं जीवन जगल्या. जनक राजाची मुलगी सीतामाई एक चुटकी वाजवली नाही, एक चुटकी. एवढा बाप श्रीमंत होता, तर एका हाकेमध्ये 25 लाखाची साडी एका मिनिटामध्ये येत होती राजवाड्यामध्ये. एकाच मिनिटामध्ये 25 लाखाची साडी, हिरे जडीत रत्न जडीत साडी. पण त्याच सीतामाईचं लग्न झालं आणि प्रभू रामचंद्रावर बरोबर म्हणजे आपल्या पती बरोबर वनवासाला जात असताना, अरे जी सीतामाई दिवसातनं 4 वेळा साडी बदलायची, 25 लाखाची साडी घालायची, आपल्या पतीला वनवास मिळाला, त्याच पती बरोबर झाडाची वलकर नेसून गेली. हिला म्हणतात पतिव्रता. म्हणून विठ्ठल पंत रुक्मिणी आपल्या पतीसोबत
काय प्रायश्चित्त सांगा? ब्राह्मणानं सांगितलं प्रायश्चित्त नाही, एकच प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. तुम्हाला आपला जीव द्यावा लागेल, दुसरं प्रायश्चित्त तुमच्या जीवनामध्ये नाही. पण ऐका, आपल्या लेकरांकरता एक बाप काय करतो, एक माय काय करते. धस्स काळजामध्ये झालं. स्वतःचा जीव द्यायचाय. कुणाला वाटतंय जीव द्यावा? लहान पोरग जरी असलं, लहान मुंगी जरी असले, ते तिला वाटत नाही आपण मरावं म्हणून. पण आपल्या लेकरांकरता मायबाप काय करतात ऐका. आणि अशा मायबापांना आजकालची मुलं पहा, जरा त्यांच्याकडे पहा, थोडासा बॅकग्राऊंड मध्ये आपण जा. काय काय त्यांनी आपल्याकरता केलंय, काय काय त्यांनी आपल्याकरता कष्ट सोसलेत, काय काय त्यांनी आपल्याकरता केलंय. एकदा जरा पाठीमाग वळून पहा. ऐका बरं का, मायबाप एक वाक्य बोलतो. देवाकडे जर काय मागायचं असेल तर देवाला नवस करावा लागतो. देवानं काय असं आपल्याला द्यावं वाटत असेल तर देवाला नवस करावा लागतो, तेव्हा देव पावतो. ऐका, देवाला नवस केल्यानंतर देव पावतो. पण असा जगातला एकच देव आहे की तो नवस न करता सुद्धा पावतो, त्याचं नाव बाप आहे. बाप, लक्षात घ्या. सगळं काही आपलं आयुष्य लेकरा करता देतो. विठ्ठल पंतांनी सांगितलं रुक्मिणीला, अरे मी बाप आहे, रडू नको. माता मौलींचं कामच असतं रडायचं. काही थोडं जरी झाले तर रडतात बिचाऱ्या, हळव्या असतात ना त्यांचं. आता आपलं मरून जाणार, मी म्हणणार याचं दुःख नाही मला धनी, पण माझ्या लेकरांचं कसं होईल? 4 लेकरं होती सोन्यासारखी. रानातली पाखरं चरायला गेलेली घराकडे निघाली होती. रानामध्ये चरायला गेलेल्या गायी घराकडे वासराच्या ओढीनं निघाल्या होत्या. संध्याकाळ झाली होती. ऐका मायबाप, पती पत्नी एकमेकांसोबत बोलतायत. आता आजचीच एक रात्र आपल्याकडे शिल्लक आहे. उद्या या 4ही लेकरांना आपल्याला सोडून जायचंय. माझ्या निवृत्ती दादाचं कसं होईल? माझ्या ज्ञानेश्वर महाराजाचं कसं होईल? माझ्या सोपानाचं कसं होईल? माझ्या मुक्ताईचं कसं होईल? आठवलं, कडकडून एकमेकांना बेटी मारली. विठ्ठल पंतांनी डोक्यावरून हात फिरवला, रुक्मिणी नको रडू, आजचीच एक रात्र त्यांचं भरभरून बघून घेतात. म्हणून एका आईचं हृदय, आणि ज्या आईचं हृदय लेकराच्या संबंधित असतं ना, त्या आईचे काय काय आत्मा त्या आईला असतात हे फक्त त्या आईला माहिती असतं. जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, प्राणतयेचा विकळा, प्राणतयेचा विकूळ आपल्या डोळ्यात देखत रात्र होती. रुक्मिणीने विचार केला आणि सगळं दुःख बाजूला सारलं आणि सुंदर असा पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आणि लेकरांना बोलवलं. ए निवृत्ती दादा, ए ज्ञान दादा, सोपाना ये रे. स्वतःच्या हातानं लेकरांना ताटामध्ये वाढलं आणि स्वतःच्या हातानं भरवलं. पण भरवत असताना माहिती होतं उद्या या लेकरांना पाखरांना सोडून जायचंय. अश्रूच्या धारा वाहत होत्या, पदर ओला झाला होता, हुंदका आवरत नव्हता. एका आईचं दुःख आहे. आईचं दुःख काय असतं हे जिचं जळतं तिला कळतं बरं का. म्हणून माईचं दुःख काय असतं फक्त त्या माईलाच माहिती आहे. आणि मग पोटभर लेकरं त्या रात्रीला जेवली आणि भरपूर जेवण झाल्यामुळं लवकरच लेकरांना झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर रात्रीचे 12 वाजले. 12 वाजल्यानंतर विठ्ठल पण सांगतायत, पण आईची माया आहे.
मुलांच्या पायथ्यापासून उठत नव्हती. विठ्ठल पंथांनी ओळखलं, आता काही उठत नाही, आई आहे ना ती. हाताला धरलं, उठवलं, जा घरामध्ये, आपलं सगळं गबळ आवर, आपल्याला निघायचंय. आता निघायचंय म्हटल्यानंतर काळजामध्ये धस्स झालं माझ्या रुक्मिणीच्या. काय करावं धनी, एकदा मला लेकरांचं तोंड पाहू द्या. पण विठ्ठल पंत ऐका, आमच्या आई भर माणसात रडते, पण भर माणसात बापाला नाही हो रडता येत, नाही रडता येत. बघा, लग्नाचा प्रसंग जर असला, अख्खा मंडप रडतो. लेकीची आई रडते, बहीण रडते, मावशी रडते, ताई रडते, सगळे रडतात. पण एका माणसाला मंडपात नाही रडता येत, त्याचं नाव बाप आहे. तो घरामध्ये जातो, थोडस डहाळ ढकलतो, आणि बाहेर माणसं रडत असतात, त्या माणसाचा आवाज कानावरती येतो, आणि खांद्यावरला आयराला दिलेला पंचा तोंडामध्ये धरतो, आणि ढस ढसा रडतो. तो बाप आहे, नाही त्याला रडता येत. विठ्ठल पंत दार ढकललं आणि रडायला लागले. फटक्या धोतरानं तोंड पुसलं, डोळं पुसलं, आणि रुक्मिणी त्या चारही लेकरांच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. निवृत्तीनाथ, ज्ञानदादा, सोपानाच्या आणि माऊलींच्या मध्ये माझी मुक्ताई झोपली होती. पण 4च वर्षाची होती हो ती मुक्ताई, फक्त 4 वर्षाचं लेकरू होत. आईने विचार केला, माझा निवृत्ती दादा मोठा आहे, सोपानालाही थोडं थोडं कळतंय, ज्ञानदादालाही थोडं कळतंय, पण माझी मुक्ती फक्त 4 वर्षाची हो, 4 वर्षाची. पांडुरंगा, मुक्ताईच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना हुंदका नाही आवरला. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश ग. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश ग. कधी भेटणार नाही बाळ सखा ग, बाळ सखा. थाय पकडून रडली, चौघांच्याही चेहऱ्यावरती पांघरून टाकलं, आणि विठ्ठल पंत रुक्मिणी दाराच्या बाहेर गेली. आईची माया एक फरलांगभर गेली, पण नाही आवरली. धावत पुन्हा पळत आली, दाराला लाथ मारली, आणि 4ही लेकरांच्या अंगावरती ती माझी रुक्मिणी आईसाहेब पडली. हो, काय प्रेम असेल. अंतकरणामध्ये दुःख होत, पण पुन्हा विठ्ठल पंत आले. तुला कळतं का नाही काही या लेकरांकरता? अहो, माझी पोटची लेकरं होती, मी त्यांना जन्म दिलाय, माझ्या पोटातून उदरातून असतील पोटची लेकरं, त्यांच्या सुखासाठी तर आपल्याला जायचंय. बघा, लेकरा करता जीव द्यायला जे तयार होतात तिला आई म्हणतात, जो तयार होतो त्याला बाप म्हणतात. अशा मायेच्या पोटी लेकरं जन्माला आली, आणि असे ज्ञानोबरा माहिती होतं ज्ञानोबरांना माया काय असते, प्रेम काय असतं. म्हणून माईबापाच्या पाठीमाग आपला भाऊ बहिणी करत असतो, आणि एका माई लेकरासारखं, आईसारखं, बापासारखं प्रेम माझ्या मुक्ताईवरती केलं. आणि ज्ञानोबरांना एकदा मुक्ताईने सांगितलं, हे दादा, खांद्यावरती फिरवावं, काकलं घ्यावं, आपल्या हातानं घास भरवावा. आणि एकदा मुक्ताईने सांगितलं, हे ज्ञानदादा, मला मांड खावेसे वाटतात रे. आणि मग आपल्या बहिणीची इच्छा पुरवणार कोण? आई वडिलाच्या माघारी मीच आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर बहीण तुमची लहान असेल आणि आई वडील गेले असतील तर थोरला भाऊ त्या बहिणीचा पाठीराखा असतो, लक्षात ठेवा. आणि भाऊ जर लहान असेल तर थोरली बहीण आईसारखी असते. म्हणून भावा बहिणीचं नातं हे जगात सगळ्यात पवित्र नातं आहे. 1,00,000-2 लाखा करता, गुंठाभर जमिनी करता, 1-2 एकरा करता ते नातं तोडू नका. हात जोडून माझी विनंती आहे, पाया पडून विनंती आहे महाराज. हे आयुष्य पुन्हा नाही हो, खरंच नाही, आयुष्य पुन्हा नाही. काही लोक आम्हाला सांगतात, महाराज माझ्या बहिणीनं माझ्यावरती दावा लावलेला आहे, 15 वर्ष झाला आम्ही एकमेकांना बोलत नाही. हे सांगण्यासारखं आहे का? सांगण्यासारखं आहे? काही भाऊ म्हणतात
बांधावरून आमच्या दोघांची भांडणं आहेत. 10 वर्ष झालं माझ्या भावाचं तोंड बघितलं नाही. अरे सांगण्यासारखं आहे का? आई वडील गेल्यानंतर त्यांच्या पाठीमाग जर आपण भाऊ भावाशी वागला नाही, भाऊ बहिणीशी नीट वागला नाही, तर आई वडिलांच्या आत्म्याला कधी शांती प्राप्त होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्यांची पुण्यतिथी घडायची असेल, त्यांचं श्राद्ध करायचं असेल, तर त्यांच्या पाठीमाग भावा बहिणींनी एक राहिलं पाहिजे, एकमेकावरती प्रेम केलं पाहिजे. म्हणून माझ्या मुक्ताईने सांगितलं, दादा कोण माझी इच्छा पुरवणार आहे, तूच आहे आता माझा सखा. म्हणून ज्ञानोबराय ते मांड बनवण्याकरता, पीठ मागण्याकरता गावात गेले. पण ज्या घरामध्ये जायचे, ज्ञानोबराय दारात उभा राहिले की लोकांनी दार लावून घ्यायची. 50 घरं ज्ञानोबराय भर उन्हात फिरले हो. पायामध्ये चप्पल नव्हती, अंगामधली बंडी फाटलेली होती. काही लोकांनी दिलं नाही ते सोडा, पण काही लोकांनी ज्या झोळीमध्ये भिक्षा मधुकरी मागायची, पीठ मागायचं, त्या झोळीमध्ये शेण टाकलं हो. शेण ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये शेण टाकलं. काय ज्ञानोबरायचं उदारत्व असेल, ज्या झोळीमध्ये ज्या लोकांनी शेण टाकलं त्या लोकांकरता ज्ञानोबरायाने अख्खं जीवन समर्पित केलं. याला म्हणतात कृपाळू, याला म्हणतात उदार. आणि मग कुणीतरी एकानं पीठ दिलं आणि ते पीठ घेऊन ज्ञानोबराय घराकडे पर्णकुटीकडे निघाले. आणि निघाल्यानंतर वाटेमध्ये विसोबा खेचर त्यांना दिसले. आंघोळ करत होते दुपारी 12 वाजता, दुपारचं स्नान. आणि ज्ञानोबराय रस्त्यानं जाताना दिसले. ए ज्ञान्या, अरे कुठं गेलतास, इकडे ये. ज्ञानोबरायांना बोलवलं त्या विसोबा खेचराला. काय आहे झोळीमध्ये? काका, माझी लहान बहीण आहे ना मुक्ता, आता माझं मायबाप मरून गेलं. त्या मुक्ताईला कोण बघणार? तिला इच्छा झाली होती मांड खायची, म्हणून गावामध्ये पीठ मागायला गेलो होतो. आणि त्या झोळीमध्ये मांड्याचं पीठ आहे असं म्हटल्याबरोबर तळपाईची आग मस्तकाला गेली त्या विसोबा खेचराची. भर ऊन पडलं होतं. विसोबा खेचर नदीच्या बाहेर आले आणि खाडकन एक मुसकाडीत ज्ञानोबरायांच्या दिली. 5 बोट गालावरती माझ्या माऊलीच्या उमटली हो. झोळीतलं पीठ खाली सांडले. ज्ञानोबराय तसेच खाली बसले. मातीमध्ये पीठ पडलेलं पीठ गोळा केलं आणि ज्ञानोबराय पर्णकुटीमध्ये आले. दादा, मुक्ताई विचारते, हे दादा तुझे गाल कशाने लाल झाले? काय नाही ग मुक्ता, उन्हामध्ये गेलो त्याच्यामुळे लाल झाले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कुणासाठी जगायचं? ज्या समाजाकरता एवढं केलं त्या समाजानं हे आमचे हाल करावेत. जाऊ दे मुक्ताई, तुला मांड भाजण्याकरता कुठंतरी एक खापर मिळालं होतं. ते भाजायचं कशावरती? सरपण नव्हतं, गॅस नव्हता, शिगडी नव्हती, काय नव्हतं. मग ज्ञानोबराय आपल्या जठराग्नी त्यांनी प्रज्वलित केला. मुक्ताईला सांगितलं. लाल बुंद पाठ झाली ज्ञानोबरायांची. सांगितलं भाज. त्याच्यावरती पीठ मळलेलं होतं आणि पाठीवरती ते मांड टाकल्याबरोबर ते भाजायला लागलं. आणि हे सगळं ज्या विसोबा खेचरांनी खाडकन मुसकाडीत ज्ञानोबरायांच्या मारले होते ना, तो विसोबा खेचर हे सगळं दृश्य पाहत होता की ज्ञानोबरायांनी जठराग्नी प्रदीप्त केला. आणि जसा अग्नी भडकावा तसा अग्नी त्यांच्या पाठीमधून भडकत होता. माझ्या मुक्ताईनं ते मांड भाजलं. आणि मग त्या विसोबा खेचरांना अधिकार कळाला. आणि मग ज्ञानोबराय, मुक्ताबाई आणि ते मांड खायला लागल्यानंतर मांड सगळं ताटातलं संपलं. आणि संपल्यानंतर इकडं त्या विसोबा खेचरानं ते पाहिलं होतं. आगाध अशी माणसं आहेत ही, लेकरं आहेत ही, सामान्य लेकरं नाहीत. ओळखू आला अधिकार. पर्णकुटीचं दार उघडलं आणि धाडकन आपलं शरीर ज्ञानोबरायांच्या डोक्यावरती टेकलं. ज्ञानोबराय, फार माझी चूक झाली बरं का, मोठी चूक झाली. तुम्हाला मी ओळखू शकलो नाही ज्ञानोबराय. हा, मला काहीतरी प्रसाद द्या, काहीतरी प्रसाद द्या. म्हणून मी कशा करता बोलतो? भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे त्रुटी जन्मव्याधी. भलत्या भावानं विसोबा खेचर शरण गेला ज्ञानोबरायांना. खाडकन मुष्काळात मारली, पीठ खाली सांडलं, शेण झोळीत टाकलं.
त्या विसोबा खेचरांना ज्ञानोबरायांनी कृपा केली आणि नामदेवरायांचा गुरु होण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. म्हणून कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, म्हणून या जगाच्या पाठीवरती जरी आपले आज मायबाप गेले असतील तरी एक जगामध्ये आपली माय शिल्लक आहे. तिचं नाव काय आहे? अभंगाचं शेवटचं अभंगामधून ज्ञानोबरायांची विशेष अगाध कृपा आपल्या अनाथ जीवावरती होण्याकरता महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर स्वतः पांडुरंग परमात्म्यानं हा अवतार घेतलेला आहे. म्हणून त्या ज्ञानोबरायचं थोडंसं चिंतन आपण पाहण्याचा प्रयत्न केला. फार मोठं वर्णन आहे ज्ञानोबरायचं, फार मोठे ज्ञानोबर आहे, पण आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणानं चालू करायला आपल्याला उशीर झाला. म्हणून एक 5 मिनिटामध्ये आता हे कीर्तन सगळं संपणार आहे. ही कीर्तन सेवा आज बाबांच्या चरणी अर्पण करत असताना आनंद होतो. आज 3 वर्ष झालं तरी एवढा